एआयचा आपल्या बॅनर एडिटिंगमध्ये कशा प्रकारे आपण वापर करू शकतो हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. तर मित्रांनो, भरपूर असे एआयचे जे टूल्स आहेत जे आपल्याला आपल्या बॅनर डिझायनिंगमध्ये भरपूर असं मदत करत असतात. आता त्यांचा उपयोग आपण कशा प्रकारे करत असतो हे तुम्हाला आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जसं की आपण बॅकग्राऊंड बनवतो, समजा एखादी इमेज क्रिएट करतो, आपल्याला एखाद्याचा फेस यूज करून पूर्ण फुल बॉडी इमेज तयार करायची, तर हे आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की कशा प्रकारे आपण करू शकतो. एआयचा वापर करून आपण भरपूर डिझाईन बनवू शकतो, पण ते कसं करायचं हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओत सांगतो. मित्रांनो, आता इथे तुम्ही बघू शकता की आपण आपलं चॅट जीपीटी ओपन केलेलं आहे आणि दुसरीकडे फोटोशॉप देखील ओपन केलेले आहे. आता मी इथे एक जस्ट एक साधं सिंपल इथे मी एक बॅनर म्हणजे कन्सेप्ट तयार केली, की आपल्याला मला एक समजा मला कुस्तीची डिझाइन बनवायची. तर मी इथे बघू शकता, आता हे वरचं ठीक आहे, हे थोडंसं चेंज केलं मी. तर मला इथे कुस्तीचं मैदान, थोडं स्पेलिंग मिस्टेक झालं तर ठीक आहे. पण मला इथे कुस्तीचं मैदान पाहिजे होतं थोडक्यात. आता मला लाल मातीचा आखाडा पाहिजे होता. तर इथे मी हे सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर मला हे अशा प्रकारे लाल मातीचा आखाडा दिला. आता मी इथे जस्ट हा फोटो इथून डाउनलोड पण करू शकतो. हे बघा मित्रांनो, फोटो आपलं हे जे ChatGPT आहे, मोबाईल आणि आपण जी व्हिडिओ सांगतोय, ही व्हिडिओ पूर्ण तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये पण सेम करू शकता किंवा तुम्हाला Photoshopमध्ये हे आपल्या पीसीवरती पाहायला भेटते. हे दोन्हीकडे आपण सेम पद्धतीनं काम करू शकतो. तर हे तुम्ही इथं अशा प्रकारे बघू शकता. तर मी तिथला फोटो जस्ट घेतला आणि इथे आणून पेस्ट केलं. तिथे कॉपी केला. आता मला हे इथलं नाव काढून टाकायचे. तर मी इथे काय करणार, थोडंसं आपल्याला आपल्या पद्धतीनं काम करावं लागतं. तर मी इथे हे रिमूव्ह करून घेतो. मी सिलेक्ट केलंय. त्याच्यानंतर आता प्रत्येकाची काम करण्याची पद्धत असते. तर तो त्या पद्धतीनं काम करत असतो. आता मी हे थोडक्यात हे अशा प्रकारे डायरेक्ट रिमूव्ह करून टाकतोय. मी अशा प्रकारे रिमूव्ह केलं. त्याच्यानंतर हे खालच्या साईडला थोडंफार पाहायला भेटतंय, तर ते देखील मी इथे हे अशा प्रकारे रिमूव्ह करून टाकणार आहे. हे अशा प्रकारे मी इथलं नाव होतं ते काढून टाकलं. आता जर समजा तुम्हाला इथे जर नाव टाकायचं असेल, तर तुम्ही इथं मैदानाला इथे या फोटोला रिप्लाय देऊ शकता, की मला हे मैदानाचं समजा दुसरं तुम्हाला काय नाव टाकायचं असेल, ते मैदानाचं नाव टाका. त्याच्यानंतर मला इथे पैलवानांचे हे फोटो पाहिजे होता. जसे की आता इथे बघू शकता, कुस्ती खेळताना पैलवान. मी हे टेक्स्ट याला टाकलेलं. तर त्याच्यानंतर मला त्याने ह्या अशा प्रकारे पैलवानांचा हाय क्वालिटी इमेज मित्रांनो. तर ही इमेज मला त्यांनी दिली. तर पण मला याची आता जर आपल्याला पी पाहिजे असेल, तर नक्कीच आपण हे डायरेक्ट पी-एन-जीमध्ये, तर मी त्याच्याकडून घेतलं. तर मी ही इथे पी-एन-जी ही डाउनलोड केली. त्याच्यानंतर इथे Photoshop ओपन केलं. इकडे मी ही पी-एन-जी इथे ॲड करून घेतली. हे तर बघू शकता मी आता इथे ही पी-एन-जी ॲड केली. आता हे आपलं ऑल ओव्हर हे संपूर्ण काम आपलं हे डायरेक्ट इथं पण आपल्याला इथे पाहायला भेटलेलं. पण इथे किंवा हे आपल्याला डायरेक्ट ऐकतं आपल्याला भेटलेलं. पण कसं होतं, की पूर्ण आपण याच्यावर अवलंबून न राहता आपण आपल्याला आपली कन्सेप्ट काहीतरी तयार करायची. त्यामुळं मी इथे हे ॲड करून घेतलेलं आहे. थोडंसं समजा आपल्याला कलर बॅलन्स वगैरे करून आता इथे आपल्याला हे खालची साईड आपल्याला थोडीशी रिमूव्ह करायची. जेणेकरून ते ओरिजिनल वाटलं पाहिजे. म्हणजेच याचाच अर्थ आहे, की आपण एआयचा वापर करून आपण आपले आपल्या डिझाइनमध्ये एआयचा वापर करून आपण डिझाइन बनवतो. हे कशाप्रकारे करतोय तुम्हाला समजलंच असेल. ज्याची त्याची पद्धत असते करण्याची, तो कशाप्रकारे करत असतो. तर हे मी थोडंसं
रिमूव्ह करून घेतो. तर इथे तुम्ही बघू शकता मी हे अशा प्रकारे हे रिमूव्ह केलेलं आहे. आता इकडे हे एवढंच आपलं काम झालेलं आहे. आता इथे थोडक्यात काय करायचं आता, की मला मला इथे पब्लिक पण दाखवायचंय, की पब्लिक इथे या पैलवानांची कुस्ती बघते. असं मला दाखवायचंय. तर मी काय करणार परत, इथे मी हे ओपन केलंय आणि इथे मी जस्ट टाकणार अ, समजा आता पब्लिक हवंय, तर आपण काय टाकू शकतो, तर पब्लिक वॉचिंग कुस्ती हे अशा प्रकारे मी टाकलं. तर बघू आपण काय येतंय. हे मी तुमच्या समोर लाईव्ह ही डिझाइन बनवतोय असं काही नाही, की मी आधी करून ठेवलेली. मी जस्ट व्हिडिओ सुरुवात करायच्या आधी मी फोटो बघितलेले कशाप्रकारे आपल्याला येतायत. त्याच्यानंतर मी तुम्हाला बनवून दाखवतोय, की आपण कशाप्रकारे हे करू शकतोय. तर इथे आपलं हे इमेज तयार होऊन येते. त्याचपूर्वी आपण आता इथे आपलं हे आहे. इथे आपण आता समजा आपल्याला टेक्स्ट टाकायचं झालं, तर आपण इथे टेक्स्ट देखील टाकू शकतो आपल्या पद्धतीने. जे आपल्याला टाकायचं आहे ते इथे टाकू शकतो. आता मी काय करतो इथे, मी आता इथे टायपिंगसाठी ऑनलाईन वगैरे टायपिंग करत असतो. तर ही साईड आहे, तुम्ही बघू शकता. या साईडच्या मदतीनं आपण मी थोडक्यात ही साईड वापरतो. तुम्हाला जर नक्कीच ही साईड वापरायची असेल, तर तुम्ही वापरू शकता. एकदम मस्त आहे. कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम यात येत नाही. आपल्याला जरी श्रीलिपी कन्व्हर्ट जरी करायचं असेल, तर डायरेक्ट आपण करू शकतो. तर मी हे अशा प्रकारे हे टेक्स्ट टाकतोय. समजा आपल्याला हे पैलवानाच्या मागे जरी टाकायचं झालं, तरी टाकू शकतो. आणि आता इथे आपण बघू आपलं पब्लिक ह्या इथे तुम्ही बघू शकता आपलं पब्लिकचं हे आलेलं आहे आता. इथे तुम्हाला जास्त वेळ नाही घालवणार तुमचा, की कट वगैरे कसं करायचं, हे तुम्हाला थोडक्यात मी आता दाखवतो. इथं बॅकग्राऊंड कट देखील कसं करायचं, कसं करतो आपण. मी इथे जस्ट क्विक सिलेक्शन ओपन केलं आणि इथे मला जेवढा पोर्शन पाहिजे तेवढा मी ड्रॉ केला. आता बघू एक ठीक-ठाक असा पोर्शन तरी सिलेक्ट झालेला आहे. मी इथे कशाप्रकारे वापर करणार, इथे यांचं हेड वगैरे ओके. त्याच्यानंतर मी इथे त्याच्यानंतर आता इथे मी याला मोशन ब्लर इफेक्ट देतो. कारण की आपलं थोडक्यात पुढं हायलाइट झालं पाहिजे. म्हणजे कुस्ती हायलाइट झाली पाहिजे. त्याच्यानंतर परत याला डुप्लिकेट करून खालच्या साईडला मी दाखवलं. म्हणजे थोडक्यात काय तर पब्लिक पुढं देखील बसलेली आहे. अशा प्रकारे हे अशा प्रकारे मी दाखवले. आता समजा आपल्याला याला देखील कलर ग्रेड करू शकतो बघा. हे अशा प्रकारे एआयचा वापर करून मी हा बॅनर बनवलाय. आता या बॅनरचं मी अ, याचा आउटपुट देखील तुम्ही बघू शकता. हे थोडक्यात काय आपण अशा प्रकारे बनवलेलं आहे. पण याच्यापेक्षा आता एआय कडून आपण अजून काय करून घेऊ शकतो. तुम्ही इथं फक्त जस्ट एक्सपोर्ट न करता मी स्क्रीनशॉट घेतो. त्याच्यानंतर इथे
आता हेच याच्यावरच आपण काम करू. मी इथे पेस्ट केलं आपलं जे बॅनर बनवलेलं आपण एआयचा यूज करून. तर यात काय करू याला आपण एआयला थोडंसं सांगू, की मला याची कन्सेप्ट अजून बेटर कर. या यांची कन्सेप्ट अजून भारी कर. कलर्स ते सेट कर. अजून काय करू शकतो आपण, तर याची क्वालिटी आपण वाढवू. ओके. हे अशा प्रकारे आपण टेक्स्ट टाकलेले आहे ना, आता याला सांगितलेलं आहे, की याची क्वालिटी देखील आपण वाढवून द्या. तर काय होतं, हे थोडंसं ओके, हे ट्राय केलं. किंवा मग मी इथे कॉपी करतो. नवीन याच्यात ओपन केलेलं आपण. इथं पेस्ट देखील केलेलं. त्याच्यानंतर आपलं जी स बॅ हा बॅनर होता, तो मी इथे ॲड केला. ओके, ॲड झाल्यानंतर मी जस्ट सेंड केलं. इथे जर वेळ घेतंय म्हणजे काहीतरी एरर दिसतोय इथे, तर इथे मी ॲड केलेलं आहे आणि तिथे वर्क तुम्ही बघू शकता चालू झालेलं आहे. तर मित्रांनो, अजून पण काय-काय करू शकतो, तर समजा आपल्याला पॉलिटिकल बॅनर करायचं, तर आपण इथे क्रिएट अ पॉलिटिकल बॅनर डिझाइन. आता जर समजा तुम्हाला तुमच्या नेत्याचा फोटो वगैरे असेल, तर ते देखील तुम्ही टाकू शकता. इतर तुम्हाला अजून काही डेटा टाकायचा असेल, तर तो टाकू शकता. आता तुम्हाला मी दाखवतो थोडक्यात. अ, आपण आपली मागची व्हिडिओ बनवलेली ज्यात आपण मुख्यमंत्र्यांचा इथे फोटो यूज केलता. सेम आपण आत्ताची या समजावण्यासाठी, जस्ट तुम्हाला समजावण्यासाठी आपण किंवा थांबा आपण आपला स्वतःचा फोटो आपण यूज करू. इथे मी माझा कट केलेला फोटो आहे, तो मी इथे यूज करतोय. तर इथे मी जस्ट आपण प्रॉम्प्ट काय टाकला, क्रिएट अ पॉलिटिकल बॅनर डिझाइन. युजिंग माय इमेज हे अशा प्रकारे मी एक छोटासा याला प्रॉम्प्ट टाकलाय. जेवढं तुम्हाला जसं हवा असेल, त्या पद्धतीनं तुम्ही प्रॉम्प्ट टाका आणि आपल्याला नक्कीच त्या पद्धतीने आउटपुट पाहायला भेटतं. आता इथे तुम्ही बघू शकता, आपण जो बॅनर केलता, त्या बॅनरचा वापर करून इथे कशाप्रकारे हा बॅनर तयार झालेला आहे. हा मी कॉपी केला. जस्ट आपल्या Photoshopमध्ये पेस्ट केला. हा ही आपली कन्सेप्ट. त्याच्यानंतर ही एआयची कन्सेप्ट. कन्सेप्ट तर आपणच तयार केली, पण त्याला एआयच्या माध्यमातून आपण अजून क्वालिटी आणि भरभक्कम थोडक्यात आपण म्हणू शकतो, की हे कशाप्रकारे केलेले आहे तुम्ही बघू शकता. हे अशा प्रकारे आपल्याला हे एआयचा वापर करून आउटपुट पाहायला भेटतात. हे आपण बऱ्यापैकी डिझाइन तर एआयचा वापर करून केली, पण ते आपल्या पद्धतीने केली. कन्सेप्ट त्याच्यानंतर आपली कन्सेप्ट ही मी एआयला सांगितली आणि त्याच्यानंतर एआयने ही अशा प्रकारे आपल्याला डिझाइन दिलेली आहे. तर आपण ही दुसरी कन्सेप्ट बघू आपण इकडे काय तयार झालेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता. हे अशा प्रकारे देखील आपली पॉलिटिकल डिझाइन तयार होऊ शकते किंवा हे हे टेक्स्चर वगैरे समजा की अ, ही कन्सेप्ट आपण नक्कीच यूज करू शकतो. आता समजा तुम्हाला हे बॅकग्राऊंड पाहिजे असेल, तर इथे फक्त मला बॅनरचे बॅकग्राऊंड दे. मी हे साधं टेक्स्ट टाकलंय तुम्ही बघू शकता. आता इथं आपल्याला नक्कीच इथे या बॅनरचं बॅकग्राऊंड आपल्याला इथं भेटणार आहे. जे आपण आपल्या डिझाइनमध्ये यूज करू शकतो. अशा प्रकारे देखील आपण एआयचा वापर करून आपण आपला बॅनर उत्कृष्ट क्वालिटी आणि युनिक पद्धतीनं तयार करू शकतो. असं नाही की हा आहे असा बॅनर आपण कॉपी पेस्ट करायचा. तर हे चुकीचे कॉपी पेस्ट नका करू. तुम्ही याच्या याच्या माध्यमातून तुम्ही काहीतरी नवीन समजून घ्या आणि
आपली स्वतःची डिझाइन तयार. इथे आपण ही एक डिझाइन तयार केली. त्याच पद्धतीने तुम्हाला नक्कीच माहिती असेल, की वेगवेगळे इफेक्ट वगैरे किंवा वेगवेगळे ट्रेंडनुसार म्हणजेच की जसं की आता तुम्हाला एक परत दाखवतो मी. तर नवीन-नवीन फोटो एडिटिंग देखील आपण या आपल्या ह्या बॅनरमध्ये किंवा एआयच्या माध्यमातून आपण करू शकतो. तर हे मी टेक्स्ट टाकलेलं आहे त्याच्यानंतर बघा इथे मी नाव टाकतो माझं आणि हा मी माझा इथे फोटो ॲड केला आणि मी जस्ट हे पेस्ट केलं. आता इथे आपल्याला एआयचा यूज करून हा आपला लोगो थोडक्यात फोटोचा लोगो हा पण आपण तयार करू शकतो. थोडंसं आपल्याला इथे करावं लागेल, की समजा ठीक आहे, पण काही हरकत नाही. हे अशा प्रकारेच त्याने रिपीट आपल्याला हे दिलेले आहे. पण नक्कीच आपल्याला याचं बॅकग्राऊंड देखील काढता येईल. पण परत एकदा ट्राय करू. थोडंसं इथे मिस्टेक झाली, पण ठीक आहे. ते ॲडजस्ट करून घेतं. तर त्याच्यानंतर आता इकडे आपण इकडे हा आपण प्रॉम्प्ट टाकलेला आहे. तर ह्याचा आउटपुट आपल्याला काय पाहायला भेटतंय, हे आपण इकडे पाहू. मी इथे टाकलेलं आहे प्रॉम्प्ट. त्याच पद्धतीनं समजा आपल्याला अजून एखादा करायचं असेल, तर अजून एखादा आपण तुम्हाला प्रॉम्प्ट दाखवतो. हे जर तुम्हाला प्रॉम्प्ट पाहिजे असेल, तर हे तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देतो. तिथून तुम्ही तुमचं देखील अशा प्रकारे तुम्ही तुमचा लोगो किंवा हा असा प्रोफाईल लोगो बनवू शकता. तुम्ही इथे बघू शकता कशाप्रकारे आपल्याला 2 आउटपुट पाहायला भेटलेत. आता हे आपण डायरेक्ट आपलं यूज करू शकतो आपलं प्रोफाईलसाठी किंवा WhatsAppच्या डीपीसाठी. अशा प्रकारे आपण नक्कीच करू शकतो. इथे अजून देखील आपल्याला हे प्लेन बॅकग्राऊंड दिलेलं नाहीये. आपल्याला इथे फक्त ह्याने आपल्या फोटोच्या साइडला, बॅक साइडला प्लेन एका सिंगल कलरमध्ये दिलेलं आहे, पण काही हरकत नाही. हे अशा प्रकारे आपण नक्कीच एआयचा वापर करून बॅनर बनवू शकतो. त्याच पद्धतीनं आपण तुम्हाला एक दाखवतो आता नवीन सध्या मार्केटमध्ये बहुचर्चित आहे. तर इथे आपला फोटो ॲड केला. त्याच्यानंतर इथे मी अपलोड केलं. आपल्याला हे आउटपुट पाहायला भेटते. त्याच्यानंतर हे अशा प्रकारे आपण बॅनर बनवू शकतो. आपण अजून समजा तुमचं जर अ, आपल्याला फेस्टिव्हल बॅनर जरी बनवायचा असेल किंवा बिझनेस बॅनर आपण बनवून दाखवतो मला, की समजा आपलं वॉशिंग सेंटर आहे, कार वॉशिंग सेंटर. तर इथे मी लिस्ट टाकू शकतो. क्रिएट बॅनर डिझाइन फॉर कार वॉशिंग सेंटर. हे अशा प्रकारे मी जस्ट टाकलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता कशाप्रकारे आपल्याला आउटपुट पाहायला भेटते. तर इकडे मी हा फोटो आणि याचं प्रॉम्प्ट टाकलेलं इथे तुम्ही बघू शकता. हे साइडनं कशाप्रकारे आपल्याला हे आउटपुट पाहायला भेटते. इकडे रेड आहे, इकडे येलोइश आहे. अशा टोनमध्ये वेक्टर टाइपमध्ये आपल्याला आउटपुट पाहायला भेटते. हे 2 प्रॉम्प्ट तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. तर हे अशा प्रकारे आपण एआयचा यूज करून करू शकतो. त्याच पद्धतीने हे आपण अशा पद्धतीने करू शकतो. आता इकडे आपण आपले बिझनेस रिलेटेड टाकलेले आहे. त्याच पद्धतीने आपण आपल्या बॅनरची जी क्वालिटी असते ती वाढवू शकतो. आपण इथे तुम्ही बघू शकता क्वालिटी देखील याने मेंटेन करून दिलेली. एकदम हाय क्वालिटी असे आपल्याला पाहायला भेटतात. त्याच पद्धतीने इथं पॉलिटिकल बॅनर देखील तुम्ही बघू शकता, की आपण फोटो टाकलेला आणि आहे त्या क्वालिटीमध्ये आपल्याला एकदम बेस्ट असा हा बॅनर आपल्याला इथे त्याने दिलेला आहे. इकडे आपला हा बॅनर तयार झालाय. तुम्ही बघू शकता एकदम प्रीमियम असा हा बॅनर आपल्याला एआयच्या माध्यमातून बनवलेला पाहायला मिळतोय.
हे पूर्ण एआयने बनवलेलं आहे. तर मित्रांनो आपण काय-काय करू शकतो हे तुम्हाला मी सांगतो. आपला बॅनर बनवताय. समजा आता मी हे घेतो मी डायरेक्ट कट करून. त्याच्यानंतर तुम्हाला मी आपल्या ह्याच्यात डायरेक्ट दाखवतो. इथं हा आपला एआयने तयार केलेला बॅनर आहे. आता जर समजा तुम्हाला जर हा असाच बॅनर करायचा असेल, तर तुम्ही काय करू शकता, की इथे ही कार आहे. या कारचा तुम्ही डायरेक्ट फोटो घेऊ शकता एआयने. हे तुमच्या डिझाइनमध्ये इम्प्लिमेंट करू शकता हा पार्ट. हे टेक्स्ट तुम्ही घेऊ शकता. त्या पद्धतीने अशा प्रकारचा लोगो तुम्ही बनवू शकता डायरेक्ट. फुल्ली एडिटेबल तुमची तुम्ही पी-एच-डी फाईल बनवू शकता. त्याच पद्धतीने हे जे खाली टेक्स्ट टाकलेले हे देखील अलाइनमेंट तुम्ही घेऊ शकता कशाप्रकारे जसं तुम्हाला करायचं असेल तसं. पण पूर्णपणे Photoshopवर हे एआयवर अवलंबून न राहता तुम्ही तुमच्या Photoshopमध्ये देखील करू शकता. त्याच पद्धतीनं जर समजा आपल्याला आपला पॉलिटिकल किंवा बर्थडे बॅनर आता आपण ते सर्च करू. बर्थडे बॅनरसाठी मला कोट्स दे. आता हे आपल्याला मराठी आपण जो बर्थडे बॅनर बनवतो त्या वरच्या साईडला आपण टाकत असतो संकल्प असावे नवेत. अशा वेगवेगळ्या आपण टाकत असतो. मैत्रीचा बादशाह, दिलदार मित्र किंवा राजकारणी नेत्यांसाठी आपण टाकत असतो. तर त्या पद्धतीने इथे मी जे स्टेप टाकले बर्थडे बॅनरसाठी मला मराठी कोट्स दे. तर हे आपल्याला अशा प्रकारे इथे हे कोट्स पाहायला भेटतात जे आपण आपल्या बॅनरमध्ये नक्कीच यूज करू शकतो. तर हे अशा प्रकारे आपण आपल्या बॅनर डिझाइनमध्ये अशा प्रकारे आपण नक्कीच एआयचा वापर करू शकतो आणि आपली डिझाइन एकदम उत्तम पद्धतीनं बनवू शकतो. तर मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. बाकी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.